मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाज बांधवांसाठी राज्य सरकारने 12,000 घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी आज 13 सप्टेंबर रोजी विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे। यातून डबेवाल्यांचे 60 वर्षांपासूनचे स्वप्न येत्या 3 वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। फडणवीस यांनी या संदर्भातील विधानसभेत आश्वासन दिलं होतं, त्याची या निमित्ताने पूर्तता होणार आहे। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित एका कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला। त्यानंतर फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना डबेवाले व चर्मकारांना शुभवार्ता दिली। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधली जाणार असून भाड्याने यासाठी पुढाकार घेतला आहे। प्रियांका होम्स रियालिटी या प्रकल्पासाठी 30 एकर जागा देणार असून नमन बिल्डर ना नफा ना तोटा या तत्वावर घरांचं बांधकाम करणार आहेत। यातून 12,000 घरांची निर्मिती होणार असून ती घरं डबेवाले व चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत। डबेवाले व चर्मकार समाजातील लोकांना अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये प्रत्येकी 500 चौरस फूट आकाराचे घर दिले जाणार आहे। डबेवाले आणि चर्मकार बंधूंचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे येत्या 3 वर्षांत पूर्ण होणार आहेत। आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत। वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी कधीही सोडलेला नाही। आपले तत्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत, म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट मॉडेल आहे। या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले। सह्याद्री अतिथीगृहातून फडणवीसांनी घोषणा केली। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज आदी उपस्थित होते। धन्यवाद श्रीकांतजी। आज खरं म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे की 100 वर्षापेक्षा जास्त मुंबईकरांची सेवा करणारे आमचे डबेवाले, जे केवळ डबेवालेच नाही आहेत तर श्रीकांतजींनी सांगितल्याप्रमाणे भागवत धर्माची पताका सातत्याने ज्यांनी उंच ठेवली आणि आमचा वारकरी संप्रदाय समृद्ध करण्याचं काम जे सातत्याने करत आले, असे आमचे डबेवाले असतील, आमचे चर्मकार समाजाचे प्रमुख लोक असतील, अशा सगळ्यांना घर मिळालं पाहिजे या दृष्टीने श्रीकांतजींनी पुढाकार घेतला आणि आज अतिशय आनंद आहे की त्रिपाठीजी आणि जयेश भाई यांनी देखील एकत्रित येऊन त्याला तसाच प्रतिसाद दिला। मी त्रिपाठीजींचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी नफा नुकसान याचा विचार न करता एक आपल्याला चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे हा विचार करून आपल्या जागेच्या संदर्भातला करार केला। जयेशभाईंनी देखील प्रॉफिटचा विचार न करता कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला कमीत कमी किमतीत त्याचं बांधकाम कसं करता येईल जेणेकरून या सर्व घटकावर त्याचा परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा विचार करून त्याचा प्लॅन तयार केला आणि या सगळ्याचं मला असं वाटतं की एकत्रित रूप हे आजच्या MOU मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी या निमित्ताने श्रीकांत भारतीय यांचं मनापासून अभिनंदन करतो की समाजातले जे महत्वाचे घटक आहेत, जे मेहनती आहेत पण तरी देखील काही ना काही कारणाने दुर्लक्षित आहेत, अशा घटकांचा विचार हा मनामध्ये आणायचा आणि त्याचा पाठपुरावा करायचा। आज आपलं डबेवाला जे काही एक एक्सपिरियन्स सेंटर तयार होत आहे ते देखील अतिशय सुंदर आहे, कारण ही एक मोठी स्टोरी आहे। आज आमचे डबेवाले ग्लोबल झाले आहेत, जगातल्या अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्याच्यावर रिसर्च झालेला आहे, संपर्क संबंध आलेला आहे, पण ग्लोबल झाले तरी त्यांनी आपली तत्व सोडलेली नाहीत, आपल्या निष्ठा सोडलेल्या नाहीत, आपली मेहनत कमी केलेली नाही आणि म्हणून त्यांना एक हक्काचं घर आज मिळत आहे। यापेक्षा अधिक मला असं वाटतं आनंदाची गोष्ट दुसरी काहीच असू शकत नाही। मी राज्य सरकारच्या वतीनं देखील आपल्याला आश्वस्त करतो की जिथे जिथे राज्य सरकार याच्यात मदत करू शकेल, ऍडिशनल मदत करू शकेल, ती करण्याचा प्रयत्न आम्ही देखील पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू
जेणेकरून हे काम अत्यंत वेगानं आपल्याला पूर्ण करता येईल. आणि मला विश्वास आहे की चांगलं काम ज्यावेळेस आपण करायला जातो, त्रिपाठी जी, इस जमीन को आप शायद किसी और को बेच सकते थे, थोड़ा 2 पैसा ज्यादा मिलता, लेकिन इनकी तपस्या का जो पुण्य आपको मिलने वाला है उससे बड़ा कोई दूसरा पैसा नहीं है. इसलिए मैं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाचा भाग मला देखील आपण बनवलं आणि मला याच्यात सहभागी करून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.